कुरकुरीत जिलेबी करायची असेल तर चला काही पाहू टिप्स। गुळाची असो किंवा साखरेची सर्व टिप्स इथे सांगणार आहोत। सर्वप्रथम पहिली टिप्स आहे, गुळाचा पाक तयार करणार असाल तर गुळ जेवढा असेल तेवढंच पाणी वापरायचं पाकासाठी। यामध्ये कलर किंवा लिंबू रस घालायची गरज नाही, फक्त वेलची पावडर घालायची आणि चेक करायचा पाक अशा प्रकारे बोटाला बोट चिकटतात का। दुसरी टिप्स आहे, साखरेचा पाक तयार करणार असाल तर साखर जेवढी असेल तेवढंच पाणी घ्यायचं। यामध्ये मात्र कलर, लिंबू रस आणि वेलची पावडर घालायची। लिंबू रस का घालायचा तर साखरेचे कण दिसू नये जिलेबीवरती आणि अशा प्रकारे एक तारी पाक आला की गॅस बंद करायचा। तिसरी टिप्स आहे, मैदा किती घ्यायचा तर जेवढी साखर किंवा गूळ घेतला असेल तेवढाच मैदा घ्यायचा। यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे बॅटर तयार करायचं। जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, मध्यम, आणि हे थोडं बॅटर बीट करायचं जेणेकरून आपली जिलेबी कुरकुरीत होते। चौथी टिप्स आहे, ज्यावेळी तुम्ही जिलेबी तयार करणार असाल त्यावेळी सोडा आणि इनो घालायचा आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा। पाचवी टिप्स आहे, तुम्ही बॅग किंवा अशा प्रकारे दूध बॅग वापरत असाल त्याला छोटासा कट मारायचा जेणेकरून आपली जिलेबी मोठी पडणार नाही, अगदी छोटा कट मारायचा। सहावी टिप्स आहे, तेल अगदी नरम असलं पाहिजे, जास्त कडक करायचं नाही आणि गॅस स्लो ठेवायचा आणि अशा प्रकारे जिलेबी पाडायची, तरच आपल्या जिलेबीला कलर आणि शेप येतो। लगेच जिलेबी करपते, त्यामुळे स्लो गॅसवरतीच जिलेबी तळायची आणि गरमागरम असताना जिलेबी आपण पाकामध्ये घालणार आहोत। पुढील टिप्स आहे आठवी, की अशा प्रकारे नितळून जिलेबी घ्यायची जेणेकरून पाक एक्स्ट्रा राहणार नाही। अशा प्रकारे सर्व आपण टिप्स पाहिलेले आहेत। कशा वाटल्या टिप्स? जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन